लक्ष्मण हाके घेणार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाची भेट. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. सगळ्यांनी व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याच्या अगोदर पहिल्यांदा पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर हेच सांगाल, आपल्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपलं युट्यूब वरती चॅनल आहे द रिअल थॉट आणि या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण पूर्णपणे माहिती संपूर्ण ते आपण युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो आणि सर्व टोटली सत्य काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, पुन्हा एकदा सांगतो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता झालं असं, मी असं का म्हणतोय की लक्ष्मण हाके जरांगे पाटलाची भेट घेणार. लक्ष्मण हाके हे व्यक्तिमत्व असं आहे, पहिल्यापासून जेव्हा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला, त्याच वेळेस लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथे आंदोलन उभा केलं मराठ्यांना आरक्षण न भेटावं यासाठी. तिथं ते उपोषणाला बसले. त्यांच्यासोबत अजूनही नवनाथ वाघमारेही होते, पण नवनाथ वाघमारेचा विषय सोडा. लक्ष्मण हाके जरांगे पाटलाची भेट का घेणार आहेत ना, मी या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे. तिथं मराठ्यांना विरोध करण्यासाठी ते उपोषणाला बसले आणि त्यानंतर लक्ष्मण हाके एक नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उदयाला आलं, फेमस झालं. आणि मग उपोषण केल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा सुरू व्हायला लागली की ओबीसी साठी हा लढणारा मोरक्या मोरक्या मोरक्या. लोक स्टोऱ्या ठेवायला लागले, स्टेटस ठेवायला लागले आणि लोकांनी ओबीसीचा मोरक्या म्हणून लक्ष्मण हाके याचं पुढं नाव केलं. पण आता मी असं का म्हणतोय, लक्ष्मण हाके जरांगे पाटलाची भेट घेणार. गेले 2 ते 3 वर्ष जेव्हापासून मराठा आरक्षणाचा लढा जरांगे पाटील लढत आहेत, तेव्हापासून सतत विरोध मराठ्यांना लक्ष्मण हाके यांनी केला आहे, म्हणून काही लोक त्यांना डोक्यावर घेत होते. पण आता विषय असा झालाय, त्यांना लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीमध्ये लढत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे जेवढेही सहकारी होते ना धनगर समाजातील, सगळ्यांना कळलंय की आपलं हित कशामध्ये आहे आणि आपलं हित ज्याच्यामध्ये आहे ना, आपण तिथंच लढलं पाहिजे. हे सगळ्या सहकार्यांना लक्ष्मण हाकेच्या कळलेलं आहे. विष्णुभाऊ कुराडे धनगर समाजामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे, निस्वार्थपणे लोकांचं काम करणं, निस्वार्थपणे मला कोणाच्याही डोक्यावरचं लोणी खायचं नाहीये, मला फक्त माझ्याच हक्काचं खायचंय असं मानणारा आपला विष्णुभाऊ कुराडे हे एक व्यक्तिमत्व. मी याचा कायमच म्हणजे खूप मोठा फॅन जरी म्हणलं तरीही चालेल, कारण विष्णुभाऊ कुराडे खूप निर्मळ आहे, स्वाभिमानी आहे आणि गर्वाने जगणारा माणूस. त्यामुळे मी कायमच भाई विष्णुभाऊ कुराडेला 100 पैकी 100 मार्क देईल. धनगर समाजाचं मुंबईमध्ये दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू आहे. एसटी प्रवर्गामधून त्यांना आरक्षण पाहिजे, यासाठी दीपक बोराडे मुंबईमध्ये आंदोलन करतायत. मी पहिला एक मुद्दा सांगितला, लक्ष्मण हाकेचे जेवढेही सहकारी आहेत ओबीसी चळवळीमध्ये, सगळ्यांना हे कळलंय आपलं हित कशामध्ये आहे. आता दुसरा मुद्दा मी हे सांगितला, धनगर समाजाचा लढा मुंबईमध्ये आंदोलन चालू आहे दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी त्यांना पाहिजे आरक्षण एसटी प्रवर्गातून. दुसरा मुद्दा हा झाला. आता तिसरा मुद्दा मी तुम्हाला हे सांगल, पवन जो लक्ष्मण हाके यांचा सर्वात जवळचा सहकारी आहे, कायम तो ओबीसी साठी लढत असतो. आणि आता पवननी काय केलं होतं, एका धार्मिक कार्यक्रमामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाचा त्यांनी सत्कार केला. याच्यामध्ये एवढी मोठी काय गोष्ट होती का? त्याला शिव्या घालण्यासारखं काही होतं का? काहीच नाही. जो पवन कायमच ओबीसी साठी लढत आलाय, ओबीसी साठी त्यांनी हातपाय मोडून गळ्यात घेतले, त्या पवनला ज्यावेळेस त्यांनी मनोजदाची भेट घेतली, ज्या पद्धतीने त्याला ट्रोल करण्यात आलं, शिव्या देण्यात आल्या आणि घाण बोललंय, हे कुठंतरी आता सगळ्या सहकाऱ्यांना कळून आलेलं आहे. ओबीसी साठी लढण्यापेक्षा आपण जर आपल्या जातीसाठी लढलो ना, आपली जात आपल्याला डोक्यावर घेऊन नाचल, हे सर्व लक्ष्मण हाकेच्या सहकाऱ्यांना कळलेलं आहे. त्यामुळेच पवन नाही ना, पवन आता सध्या तो कुठं असतो? मुंबईत असतो, दीपक भाऊ बोराडे ज्या ठिकाणी आंदोलनाला बसलेत त्या ठिकाणी. कारण त्यालाही कुठेतरी कळलं. त्याचं जर लाईव्ह तुम्ही बघितलं असेल, ते लाईव्ह मध्ये रडत होता, अक्षरशः तो रडला यार. ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे सगळं आतापर्यंत लढत आला ओबीसी साठी आणि ओबीसीनीच त्याची चांगली तेल लावून मारली, फार जिरवली त्याची. आणि तो स्वतः त्यांनी कबूलही केलंय. मराठ्यांनी त्याला कुठेच ट्रोल केलं नाही, कुठेही मराठ्यांनी त्याला काही घाण बोललं नाही. त्याला घाण बोलणारे
हे ओबीसी चळवळीतीलच काही लोक होते, चळवळीतील नाही म्हणणार मी, काहीच योगदान नाहीये त्यांचं. फक्त इंस्टाग्रामवरती काहीतरी भुकायचं, एक दोन रील सोडायच्या, अशा क्रिएटरनी फक्त पवनला घाण शिव्या घातल्या. हे कुठेतरी सगळ्या लोकांना कळलं, सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन हा निर्णय घेतला आहे असं मला वाटतंय. आणि जर माझं खोटं वाटत असेल ना, मी तुम्हाला 3 मुद्दे महत्वाचे सांगितले. पहिला मुद्दा लक्ष्मण हाकेच्या सहकाऱ्यांचा, दुसरा मुद्दा दीपक भाऊ बोराडे यांचा, आणि तिसरा मुद्दा जो पवनवरती अटॅक ह्या लोकांनी केलाय ना, ज्या पद्धतीने याला घाण शिव्या दिल्यात ना, लोकांना हे कळलं यार, आपण ज्या लोकांसाठी लढतोय तेच लोक आपल्या शिव्या घालतात. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय दुर्दैव आहे. भले त्या पवननी मराठ्यांना विरोध केला, कायमच विरोध केला, लक्ष्मण हाकेचा तो जवळचा सहकारी, पण त्याच पवनकडून एक चूक कशाची चूक आहे यार ती, त्याला काय चूक म्हणता येते का? चूक नाहीये ती, फक्त सत्कार केला म्हणून त्याच ओबीसीतील लोकांनी त्याला घाण शिव्या दिल्या, ट्रोल केल्या, बदनाम केलं. म्हणून कुठेतरी मला असं वाटतंय लक्ष्मण हाके यांनाही या गोष्टीची जाणीव असेल, आपण ज्यांच्यासाठी लढतोय ना, एक जरी चूक झाली ना, छोटी जरी चूक झाली तरी हे लोक आपल्याला शिव्या घालणार आहेत, बदनाम करणार आहेत. कुठेतरी याची जाणीव सुद्धा आता या सर्व सहकाऱ्यांना, लक्ष्मण हाकेला जाणीव झाली असणार. म्हणून त्यांनी हे ठरवलं आपलं हित कशामध्ये आहे आणि आता आपण काय केलं पाहिजे. आपलं हित ओबीसी साठी लढण्यामध्ये नाही, तर आपलं हित धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणे यामध्ये आहे. म्हणूनच आता सगळ्या लोकांनी पाठिंबा हा दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला दिलाय. त्यांची मागणी योग्य आहे, त्यांना आरक्षणही भेटावं. कारण कुठेही गोरगरीब जर लेकरांचा प्रश्न येत असेल ना, तर त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे. धनगर समाजाचा लढा हा कित्येक दिवसापासूनचा आहे आणि त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि मराठा समाजाने त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय. दीपक बोराडे आझाद मैदानावरती आहेत आणि मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. धनगर समाजातील जे लक्ष्मण हाकेचे सहकारी आहेत त्यांना हे सगळं दिसतंय. आपण ज्या लोकांसाठी लढतो, ज्या लोकांसोबत कायम फिरतो, ज्या लोकांसोबत दिसतो, ते लोक आज आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा का देत नाहीयेत. जो जरांगे पाटील आपण त्याला कायमच विरोध करतो, त्याच्या विरोधात उभा राहतो, त्याच्या विरोधात बोलतो, तो जरांगे पाटलाचे सहकारी टोटली मराठा समाज आपल्या आरक्षणासाठी आपल्याला पाठिंबा देतो, आपल्या पाठीशी उभा राहतो. हे कुठेतरी आता सर्व सहकाऱ्यांच्या लक्षात आलंय आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाके हे जरांगे पाटलासोबत काम करताना महाराष्ट्रामध्ये दिसणार आहेत. आणि आता मी सगळी इन्फॉर्मेशन दिली. जर माझं खोटं वाटत असेल ना, लक्ष्मण हाकेचा ज्या ज्या लोकांकडे नंबर आहे त्या लोकांनी लक्ष्मण हाकेला कॉल करा आणि त्याला एकच विचारा, गंगाधर नाना काळकुटे हे जे व्यक्तिमत्व आहे ना, लक्ष्मण हाकेला एवढं विचारा, तुम्ही गंगाधर नाना काळकुटे यांना फोन केला होता का? विष्णुभाऊ कोराडे हे जे मी तुम्हाला नाव सांगितलं ना, खरंच निस्वार्थपणे काम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि सलाम आहे त्या विष्णुभाऊ कोराडेला. मानलं पाहिजे या माणसाला. कोणाच्या डोक्यावरचं लोणी खायचा कधी प्रयत्न नाही केला, फक्त गरिबाचं काम करतो म्हणून मी विष्णुभाऊ कोराडेला मानतो. आणि जे लोक गरिबांचं काम करतात त्यांना माझा कायमच मानाचा मुजरा सलाम आहे. पण लक्ष्मण हाकेला एवढं विचारा, गंगाधर नाना काळकुटे सोबत तुमचं बोलणं झालं होतं का नाही, आणि झालं तर काय झालं, आणि त्यावर मग लक्ष्मण हाके सरांचं उत्तर काय येतंय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मला डीएम करा, मला म्हणजे पाठवा ते काय म्हणतात ते. आणि एक महत्वाची आनंदाची बातमी, 2 समाज जर एकत्र आले, आनंदाची नक्कीच बातमी आहे. असंच मलाही वाटतं की सगळ्या लोकांनी गुन्ह्या गोविंदाने राहिलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. आरक्षण मागणं हा जातीवाद कुठेही येत नाही भावांनो, हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षण मागताना कोणताही समाज एखाद्या समाजाकडे मागत नाहीये. नॉर्मली उदाहरण देतो, मराठा समाज, मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितलं. हे काय ओबीसी प्रवर्गामध्ये जेवढ्याही जाती आहेत त्या लोकांकडून नाही मागितलं. मराठ्यांनी लढा उभा केला, स्वतःच्या जीवावरती केला. मराठ्यांनी आरक्षण मागितलं, हे सरकारकडे मागितलं. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या लोकांना, जे लोक सुशिक्षित आहेत ना, त्या लोकांना हे चांगल्या प्रकारे कळतं की आरक्षण मागणं हा जातीवाद नाहीये. आरक्षण मागणं जातीवाद आपण त्याला म्हणूच शकत नाही. आणि आज धनगर समाज आरक्षण मागतो एसटी प्रवर्गातून, धनगर समाजाला सुद्धा जातीवादी म्हणता येणार नाही. हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि जर येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाके जरांगे पाटलाची भेट घेणार असतील, नक्कीच
ही महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण जर मला असं वाटतं सगळे लोक एकत्र आले, कुठेतरी जो पहिला महाराष्ट्र होता ना, साधू संतांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महामानवांचा महाराष्ट्र, ज्या लोकांसाठी या मातीसाठी बलिदान दिले, रक्त सांडले, त्या लोकांचा हा महाराष्ट्र आहे. जसा पहिला नांदत होता तसाही आता नांदेल. म्हणून जर लक्ष्मण हाके जरांगे पाटलाची भेट घेणार असतील, तुम्ही फक्त एवढंच विचारा लक्ष्मण हाकेला, तुम्ही गंगाधर नाना काळकुटेला फोन केलता का नाही, एवढं विचारा. पवनने ऑलरेडी भेट घेतलेली आहे. पवनला बी या गोष्टीची जाणीव आहे की आपण ज्या लोकांसाठी लढलो ते लोकांनीच आपली फार खुलून मारली. या गोष्टीतून तो भरपूर काही शिकला आहे, त्यालाही कळलं आहे. आता धनगर समाजाच्या आरक्षणाला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. मराठ्यांनी पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील सुद्धा तिथं जाणार आहेत, सगळे दादांचे सहकारी तिथे जाणार आहेत. त्यामुळं त्यांचा हक्क त्यांना भेटला पाहिजे. हा व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं, येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाके सुद्धा जरांगे पाटलाची भेट घेणार आहेत. आणि ही भेट झाल्याच्या नंतर जे लोकांच्या बुडाला आग लागेल ना, ते पक्के जातीवादी आहेत, पक्के जातीवादी आहेत. त्यांना महाराष्ट्र एकत्र होऊनच द्यायचं नाहीये. त्यांना फक्त एकमेकाच्या अंगावरच घालायचे आहेत समाज. असंच नक्की मग निश्चितच होईल. त्यामुळे एकच सांगेल, आनंदाची गोष्ट आहे, सगळ्यांनी शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय महत्वाची आनंदाची बातमी होती. आणि हे सगळं स्वतः नाही सांगत आहे. आता हे माझ्याकडे कुठून आलं, विष्णुभाऊ कुराडे यांचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ना, विष्णुभाऊनी हे स्वतः सांगितलंय. लक्ष्मण हाकेने गंगाधर नाना काळकुटे यांच्याशी बोलणं केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाके हे जरांगे पाटलाची भेट घेणार आहेत. कारण आपलं हित कशामध्ये आहे, आपल्या समाजातील लेकरांचं हित कशामध्ये आहे, आणि माझा जो भोळा बाबडा समाज आहे, जो दिवस रात्र दुसऱ्याच्या शेतामध्ये मेंढ्या चारतो, माझ्या मेंढपाळांचं हित कशामध्ये आहे हे लक्ष्मण हाकेलाही कुठेतरी आता याची जाणीव झाली असावी. लक्ष्मण हाकेच्या सहकाऱ्यांनाही याची जाणीव झाली आहे. म्हणून सगळे लोक येणाऱ्या काळामध्ये आता एकत्र येणार आहेत. आनंदाची बातमी. चला, आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एकच सांगेल, जर लक्ष्मण हाकेने येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटलाची भेट घेतली तर कुणाच्याही बुडाला मिरच्या लागाव्या असं काहीही नाहीये, लागूनही देऊ नका. दोन समाज जर एकत्र येत असेल, आनंदाची बातमी. बाकी थांबतो, रजा घेतो. एवढंच या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं. जय महाराष्ट्र.